तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग. आणि गाईस आजचा तो दिवस आहे, म्हणजे आज सेकंड पार्ट. याची 24 तारीख म्हणजे रिद्धीचा आणि सिद्धीचा बड्डे. कालच्या फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की कालच्या पार्टमध्ये आपण काय काय केलं ते, म्हणजे आपण कालची जी शॉपिंग केली तो ब्लॉग आज आपण अपलोड केला होता. आणि बाई आज भाई फुल जल्लोष होणार आहे, फुल राडा लय माझ्या पक्की म्हणजे पक्की मजा करणार आहोत. सो कंटिन्यू राहा. आता मी चाललो आहे त्या हॉटेलला, ज्या हॉटेलला रिद्धीच्या पप्पांनी आणि मम्मीने सगळं बुकिंग केले तिकडे बघायला. कारण की त्यांच्या मम्मी पप्पांचा फोन आलेला की या तुम्ही एकदा चेक करा कसं काय वाटतंय ते. आणि थोड्या वेळात आपलं डेकोरेशनवाला सुद्धा येणार आहे. सो कसं काय डेकोरेशन करणार आहोत आणि कसं काय सेलिब्रेशन असणार आहे ते आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. सो कंटिन्यू राहा भाई, फुल मजा करू, फुल राडा करू. सो चलो बघूया काय होते ब्लॉगमध्ये ते. आता जसं मी स्टार्टिंगला ब्लॉगिंग चालू केली होती तसे मला माझे मित्र भेटायचे, तसं आता आपल्याला यूट्यूबचे आपले फॅन्स फॅमिली भेटले अंबरनाथमधले. तुम्ही कुठे अंबरनाथला राहता ना? अंबरनाथमध्ये कुठे? माडला कॉलनीमध्ये. तर मी ब्लॉग शूट करत होतो तर ते बोलले की भाई दादा मला पण घे. तर तुम्हाला सुद्धा ब्लॉगमध्ये घेतलंय. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सुद्धा दिसाल. पब्लिकला काय सांगाल? लाइक करो, सब्सक्राइब करो आणि शेअर कराल ना? शेअर करो, कमेंट करो. काय बोलतो भाई? अरे बस भाई, देखो आपल्याला अजून एकदा आपला इन्स्टा फॅमिली मेंबर असं बोलायला लागेल, कारण का जेवढी आपली फॅमिली आहे तेवढी एकदम स्ट्रॉंग आहे. काय बोलतो बाकी? मस्त एकदम ओके ना? खुश, हॅपी? चलो बाय बाय. बाय बाय. चल बाय. Few moments later. तर चला गाईज, फायनली आता आलो आहे आपल्या हॉलवर जिथे आपल्याला बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. आणि आपला भाऊसुद्धा आला आहे ज्याला आपण ऑर्डर दिली होती. आणि आता बाकीचं काम चालू आहे. इकडे आपल्याला डेकोरेशन करायचं आहे बघा, इकडे हॅपी बड्डेचं पण आहे. फायनली आपलं जे डेकोरेशन होतं ते आता कम्प्लीट झालं आहे. आणि खूप सुंदर, खूप भारी असं डेकोरेशन आपल्या भावाने केलं आहे. आणि मग दाखवतो. काहीच बघू शकता कसं वाटते डेकोरेशन. हे आहे पूर्ण कम्प्लिटली डेकोरेशन. आणि बाकी असं थोडे त्यांनी बलून्स लावले जसे मला पाहिजे होते. त्याला मी सांगितलं की दादा असं इकडे बलून्स लाव. आणि थोडेफार बलून्स आपण इथं साईडला ठेवून दिले, बिकॉज ते जेव्हा उभे राहतील इकडे तेव्हा त्यांच्या आजूबाजूला ते बलून्स सोडण्यासाठी. आणि आत्ता इथली कंडिशन तर एकदम फुल ओके आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे स्टेशनला, बिकॉज आपल्याला थोडेफार रोजेस घेऊन यायचे आहेत. आणि अशा थोड्याफार काही गोष्टी ज्या रिद्धीच्या मम्मी पप्पांनी सांगितल्या होत्या डेकोरेशनसाठी. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे, एक आपली फ्रेंड बोलल्यावर आपल्या फ्रेंडसाठी तर आपल्याला करणं आहेच. सो चला जाऊया मस्तपैकी, जे सामान सांगितले रिद्धीच्या मम्मी पप्पाने ते घेऊन येऊया. आणि इकडे आल्यावर बघूया अजून काय डेकोरेशन करायचं ते. सो चलो लेट्स गो. काहीच अक्षरशः एक गोष्ट इथे भेटत नाही मला अंबरनाथमध्ये, कारण का मला अंबरनाथचं काहीच माहिती नाही. आणि आता इकडे शेवटी मी पुलावर आलो आहे, बिकॉज आता ईस्टमधून मी वेस्टला चाललो आहे, वेस्ट साईडला. कारण का मी गिफ्ट तर काय आणलं नव्हतं, तर बोला एक बुके तरी घेतो. बट तो बुकेसुद्धा आपल्याला मिळत नाही आहे. सो आता बघू वेस्ट साईडला तरी तो मिळतो आहे का बुके. चलो, पहिले मी ईस्टमधून वेस्टला आलो. आणि आता वेस्टमधून मला एका दादाने सांगितलं की फातिमा स्कूल आहे त्यासमोर तुला बुकेवाला आहे, त्याच्या इथे तुला जसा पाहिजे तसा बुके भेटेल. सो आता रिक्षा केली आणि आपण रिटर्न चालू इथून फातिमा स्कूलकडे. आणि खूप बेकार अवस्था आली काहीच बघू शकता, एकदम डेंजर लुक झाला आहे माझा. आणि काहीच रिक्षा नंबर 3. आणि आत्ता आपण चाललो आहे इथून, म्हणजे आपण फातिमा स्कूलच्या इथे आलो, तिथे आपल्याला बुकेवाला भेटला. पण काहीच त्याच्याकडे पण स्टिक्स अवेलेबल नव्हत्या. आणि आता मला असं वाटतं की देव पण माझी परीक्षा घेतोय की काय, कारण का आपण आता तिसऱ्या रिक्षामध्ये बसलोय आणि इकडून चाललोय. त्या फक्त ज्या स्टिक्स असतात त्याला कॅडबऱ्या अडकवतात, त्या स्टिक्स शोधायला. आता बघू अजून किती रिक्षा बदलाव्या लागत आहेत, किती दुकानं शोधावे लागत आहेत. बट एक सांगतो, माझ्या पप्पाने सांगितलं होतं की जी गोष्ट मनात आहे, जे पाहिजे ते तू करू शकतो. आणि आय गेस मी 100% ते गोष्ट करणार. आणि आज तर फक्त गोष्ट आहे बुकेची, तर ही गोष्ट माझ्याकडं होऊ शकत नाही, असं होणार तर नाही. सो चला आता जाऊया आणि बघूया कुठे आहे तो गिफ्ट शॉप. चलो आई, ज्या फायनली स्टिक्स पाहिजे होत्या बुकेच्या त्या फायनली भेटल्यात. आता रिक्षाला आता काका एवढे चांगले होते का त्यांनी मला डायरेक्ट दुकानावर घेऊन आले आणि जे पाहिजे ते स्टिक्स भेटले. बोलतात ना देव परीक्षा घेत असतो, पण आपल्याला त्यात पास व्हावं लागतं. आणि ते पास झालो आहे देवाच्याच कृपेने असं बोलू शकतो, कारण का दादा माझ्यासाठी देवासारखे धावून आले. नाहीतर मी अजून 10 दुकान तर 100% काढले असते. सो आता स्टिक्स भेटल्यात, आता रिटर्न जाऊया बुकेवाल्याकडे. काही एवढ्याशा गोष्टीसाठी किती धावायला लागले. तर एक जाम मोठी गंमत झाली होती. बुकेवाल्याकडे गेलो, सगळं काय भेटलं, बट ज्या पाहिजे ते कॅडबऱ्या नव्हत्या भेटत. फायनली आपल्या भावाकडे आपण कॅडबऱ्या भेटल्या होत्या, सगळ्या कॅडबऱ्या घेतल्यात.
आणि आता आपण जाऊया बुकेवाल्याकडे. चलो थँक्यू. बोलतात ना सगळ्या गोष्टी भेटल्या, स्टिक भेटली, बुकेवाला भेटला, सगळं झालं. बट भाई ज्या पाहिजे होत्या त्या म्हणणार काही कॅडबरी नव्हत्या भेटल्या. आता त्या कॅडबरी घेतल्यात आणि इथून परत आता अर्धा मीटर आपल्याला चालत जायचं आहे. तर चला फायनली आता बुकेचा विषय संपणार आहे, कारण का आपल्या बुकेचं काम चालू आलं आहे. आपला भाव बुकेचं काम करतो आहे आणि तिकडे आहे फातिमा स्कूल आणि फातिमा स्कूलच्या बरोबर समोर जे मला लोकेशन सांगितलं त्या लोकेशनवर आता मी बुके घेणार आहे आणि थोड्या वेळात सांगेन तुम्हाला, दाखवीन का बुके कसा रेडी झाला तो आपला. आणि आता बड्डेचा पण टायमिंग होत आला आहे, लवकर जाऊन चेंज वगैरे करायचं आहे, कारण का भरपूर वेळ झाला याच लुकवर आहे आणि याच लुकवर आपला ब्लॉगसुद्धा चालू आहे. सो त्यामुळे बघू आता आपल्याला रोजच पण घेऊन जायला सांगितलं होते रितीच्या मम्मी पप्पांनी थोडं डेकोरेशनसाठी. सो जाता ते पण घेऊन जाऊ. तेच बघू शकता फायनली आपल्याला हवे तसा आपला बुके रेडी झाला आहे, चॉकलेट विथ रोज आणि खूप भारी असं बुके झालं आहे रेडी. आणि आता जाऊया कारण का 1 तास लागला आहे, कारण का ही वाटते छोटी गोष्ट पण ह्याला खूप वेळ लागतो. खूप भारी बुके केला आहे. सो चला आता डिरेक्टली जाऊया घरी, कारण का खूप वेळ लागला आहे मला अजून रेडी व्हायचं आहे. सो चलो कंटिन्यू राहा. Few moments later. तर गाईज बघू शकता हा आहे आपला फायनल लुक. मागाशी मस्त की घरी आलो आणि गपचूप बुके ठेवलाय आणि त्याच्यानंतर मस्त की आंघोळ वगैरे केली, उन्हात फ्रेश झालो आणि आता हे कपडे घातले. खरं तर आजची ड्रेसिंग थोडी वेगळी होती, बट काय करणार गाईज, जो शर्ट घेतला होता रिद्धीच्या मॅचिंगसाठी तो तर काय झालाच नाही. सो त्यामुळे त्या दिवशी हे कपडे आणले होते आपले कालच झुडिओमधून, शेवटी ते घातले. असं वाटतं लुक गाईज, कमेंट करून सांगा. आणि थोडा डगलम पगलम आहे हा, यावेळी जरा नवीन लुक काहीतरी केला आहे. सो नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटतोय या जयेशला हा नवीन लुक. आणि चला कंटिन्यू राहा, कारण का आता तुम्हाला जास्त वेळ मी काही टाइमपास नाही का बोर नाही करणार आहे, कारण का आपल्यासुद्धा आता तिकडे जायचं आहे. आपल्या मागाशी गेलो त्या हॉलवर, कारण का आपल्याला अजून सेलिब्रेशन करायचं बाकी आहे आणि त्या दोघीसुद्धा रेडी झाल्यात आणि तुम्हाला मी त्यांचा लुक इकडे नाही तर डायरेक्ट तिकडे गेल्यावर दाखवतो. सो कंटिन्यू राहा. चला तर मग फायनली आता आजी आणि मामा मामींना सोडून आलोय आणि आता मी चाललोय रिद्धीला आणि सिद्धीला घ्यायला आणि तिकडे त्यांना हॉटेलच्या खालती पण सोडीन. आता गाडी घेऊन आलो त्यांच्या बिल्डिंगच्या खालती आणि बघूया त्यांना किती वेळ लागतो यायला. थोडा वेळ ते येतील त्यांना घेऊ आणि तसंच जाऊ हॉटेलला, कारण का आधीच खूप सारा लेट झालाय. सो बघूया त्यांना किती वेळ लागतोय ते. तर गाईज फायनली आपण रिद्धीचा आणि सिद्धीचा दोघींचा सुद्धा फायनल लुक दाखवला नव्हता, फक्त कालची शॉपिंग दाखवली होती. तर आता आपण इन्व्हाइट करूया त्या 2 प्रिन्सेसला, त्यांचा आज बर्थडे आहे. सो त्या दोघी जणी एक ट्विन्स, त्यांचा आज बर्थडे आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला पार्टी भेटते. तर बघू आज काय खायला भेटते. असा गोड असा ये प्रसिद्धी मागो. मस्त आहे की फोटो वगैरे सगळं शूट झालंय, डेकोरेशन वगैरे आता सगळं आहे तसंच आहे. इकडे आपले 2 केक आणि आता यांचे फोटोज वगैरे काढून झाले. कसं वाटलं तुला हा छोटंसं बुकेचं गिफ्ट? मस्त वाटलं. तुला कसं वाटलं सेलिब्रेशन, तुझ्यासाठी एवढं डेकोरेशन केलं ते? थँक्यू, मस्त होतं. गाईज एक सांगू का, सिद्धीला एवढं आवडलं का सिद्धी डायरेक्ट रडायला लागली. हे बघा अजून सुद्धा काहीच रडते बिचारी. गाईड त्याने माझे फोटो एवढेसे काढलेत आणि त्याचे जास्त काढलेत. तसं काय त्याचा बर्थडे आणि माझं नाहीये असं. आईस चॉकलेट बॉय मी आहे, विषय आहे काय. काही जर काय चपलेपासून त्या शर्टापर्यंत सगळं आपलं नवीन आहे. कालच घेतलेत, मला फोटो दिले. आई जर बर्थडे होता बोललेला फोडणी नको द्यायला. आता हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. तर बघू शकता आमचं स्टार्टर आलंय. हा काय स्टार्टर आहे, कुठच्या प्रकारचा स्टार्टर आहे ते नाही माहिती, पण स्टार्टर आहे. आणि हा आपला कच्चा पापड, पक्का पापड आणि या आपल्या रिकामी डिश, कारण काय सगळ्यांची पोटं भरलेत. कारण काय सगळ्यांचा बर्थडे होता काल आणि आता 12 वाजून 6 मिनिटं आलेत आणि आता सेलिब्रेशन करताय. हा एक गिफ्ट आहे. आम्हाला गिफ्ट दिले जात आहेत, बघू शकता. काही जी बघा ही सस्ती ब्लॉगर आहे, हिचा सस्ता ब्लॉग चालू आहे स्नॅपवर. बाकीची आपली सगळी फॅमिली इकडे बसते. हॅपी बर्थडे. थांब येशील डायरेक्ट खालती दहीहंडीला नाही आता.
हा थँक्यू दे आपल्या थँक्यू दे. इकडे कपल सुद्धा आहेत आपले आणि बाकीचे आपले तीन फॅमिली मेन मेंबर्स ते इकडे आहेत. 3 1K मसाला पाव आहे स्टार्टर अजून बस और निमका पाला खाली गावठी. मुळा एक भाजी आहे इथे फार्म हाऊसला बनते ती खातोय. कसं वाटलं एक नंबर सेलिब्रेशन सुरू. डेकोरेशन? हो हो एक नंबर सर. काय बोलाल तुम्ही दिनेश जाधव सरांना या सेलिब्रेशनचं एवढं सगळं त्याच्याबद्दल? Yes, not to be is comfortable is war. This is available is first. Use gum and convenience. This Boston is this ceramic. अरे कहना क्या चाहते हो? This film is very nice, very nice. काहीच पहिल्यांदा कोणतरी आपल्या ब्लॉग मध्ये इंग्लिश बोलला आहे तो म्हणजे रिद्धीचा काका. आता मी थोड्या गोष्टी बोलणार आहे त्या आपल्या हॉटेलबद्दल. जो हॉटेल रिद्धीच्या मम्मी पप्पांनी किंवा फॅमिली मेंबरनी जो बुक केला होता एकदम ऑसम. हॉटेलची मी तुम्हाला खालती इन्फॉर्मेशन सुद्धा देतोय कारण का अंबरनाथमध्ये एवढा भारी हॉटेल आहे आणि एकदम म्हणजे जो वाईब वगैरे ना एकदम भारी आहे आणि खूप भारी जेवण होतं. आता मस्तपैकी जेवण वगैरे झाले त्यानंतर आता पान आलेला सँडविच सुद्धा खाल्लंय सगळं झालंय. स्टार्टर बिटर एकदम भारी होतं आणि काहीतरी युनिक खायला भेटलं आणि इथली सर्व्हिस सुद्धा खूप भारी आहे. सो एकदा नक्की या व्हिजिट करा आपल्या हॉटेलला. खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी हॉटेलचं नाव आणि नंबर सुद्धा दिलं आहे. खूप भारी हॉटेल आहे आणि मालकांना सुद्धा थँक्यू कारण का त्यांच्यामुळे एवढं भारी सेलिब्रेशन झालं. सो आता निघूया. रिद्धी थांबले बाकीचे आपले फॅमिली मेंबर्स सुद्धा अजून तिकडे आहेत. सो चलो गाईज फायनली आता घरी आलो आहे आणि आता ब्लॉग एंड करू कारण का भरपूर वेळ झाला. आता सगळ्यांना घरी वगैरे सोडले. आता रिद्धी आपली नियती आणि बंटीसाठी थांबलं तर बंटी येईल थोड्या वेळ मग डायरेक्ट घरी जाऊ आणि ब्लॉग इथंच एंड करतो. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि सर्वात मोठा प्रश्न आमच्या दोघांपैकी कोण भारी दिसते ते कमेंट करून मी सांगा. माझं नाव टाका आणि रिद्धी म्हणून. हा, जयेश तर नका टाकू. हा बोलू शकतो आपण बिग बॉस टाईप वोटिंग करा. जयेश लिमकर की रिद्धी जाधव.